बाबुळगाव येथे अज्ञात इसमाने बेंबळाचे मायनर फोडून पाणी नदीपात्रात वळविले आहे. बाबुळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी सिंचन करता यावे म्हणून बेंबळा प्रकल्पातून पाणी सोडण्यात येते. मुख्य कालव्यातून वाहत असलेले पाणी मायनर किंवा पाटऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवले जाते. मात्र बाबुळगाव शहरालगत टेलिफोन ऑफिस जवळ अज्ञात इसमाने मायनर फोडून शेतीसाठी सोडण्यात आलेल्या पाण्याचा प्रवाहास बदलविला आहे. अज्ञात इसमाने हा मायनर जेसीबी मशीनच्या सहाय्याने फोडून मुख्य प्रवाह बदलून तो बाबुळगाव कळंब रस्त्यालगत असलेल्या नालीत सोडण्यात आला आहे. त्यामुळे या नालीतून हजारो लिटर पाणी दररोज वाहून शहरालगतच्या नदीपात्रात जात असून त्याचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होत नाही. अशा प्रकारे शासनाच्या पाण्याचा अपव्यय केला जात असून देखील बेंबळा कालवे विभाग व रब्बी हंगामासाठी पाणी वाटप व देखरेख यंत्रणा मात्र कुंभकर्णी झोपेत आहेत. सदर इसामाने मायनरचा प्रवाहास आपल्या सोयीनुसार बदलला असून शासकीय यंत्रणेला एक प्रकारे आव्हान उपस्थित केले आहे. या प्रकाराची येथील तहसीलदार तथा संबंधित प्रशासकीय यंत्रणेने तात्काळ दखल घेणे आवश्यक असून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान दूर करावे अशी मागणी होत आहे. शासकीय मायनर फोडून प्रवाह बदलणाऱ्या अज्ञात इसमाचा शोध घेऊन त्याच्या विरुद्ध शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी सुद्धा होत आहे.